नमस्कार मंडळी, आई फूडीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला धुवाधार चिकन स्टार्टर कसे बनवतात ते मी तुम्हाला दाखवते। चला तर मग आपण आज चिकन स्टार्टरची रेसिपी बघूया। सर्वात आधी आपण चिकन धुवून घेऊया। चिकन धुवून घेतले, त्याला आता दही लावते। दही लावून 5-10 मिनिटांसाठी ठेवून देते। तोपर्यंत आपण आता आलं लसूणची पेस्ट तयार करूया। आलं लसूण मिरची घेतले, आता हे सगळं मिक्सरला लावून पेस्ट तयार करून घेते। आल्याचा तुकडा मोठा होता तर त्याचे तुकडे करून घेतले। आता ही आलं लसूणची पेस्ट चिकनला लावून घ्यायची आणि चिकनला ते आलं लसूणची पेस्ट लावल्यावरती त्याच्यात हळद, चिकन मसाला, घरगुती भाजका मसाला आणि बेडगी मिरची पावडर हे सगळं घालून चिकनला लावून घ्यायचं। सगळं मिक्स करून व्यवस्थित लावून घ्यायचं। सर्व चिकनला तो मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आता ह्याच्यामध्ये एक लिंबू घेते, त्यातला अर्धा भाग कापून पिळून लिंबूचा रस घालते। त्याच्यातले बिया अशा काढून बाजूला बाहेर फेकून द्यायच्या आणि ते लिंबूचा रस आता पूर्ण चिकनला लावून घ्यायचं। त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, किती पाहिजे त्याप्रमाणे, आणि सर्व मिक्स करून एका साईडला लावून ठेवून द्यायचं 1-10 मिनिटासाठी। जेवढं जास्त वेळ तुम्ही चिकनला मसाले सगळे लावून ठेवाल तेवढी टेस्ट खूप चांगली येते, चिकनला मुरतं। कढई गरम करत ठेवली होती, आता त्याच्यामध्ये तेल ओतले। तेल गरम झालं 1-5 मिनिटात। आता मग हे चिकन लावून ठेवलेले सगळं तेलामध्ये सोडते। तेल चांगलं गरम झालं की चिकन सोडलं तर चांगला रंग येतो। जास्त पण तेल गरम करायचं नाही, नॉर्मल गरम करायचं आहे। चिकन चांगलं फ्राय होते तोपर्यंत मी इकडे दुसऱ्या गॅसवरती कोळशी गरम करत ठेवले, निखारे तयार करते। चिकन चांगलं एका साईडने शेकलं आहे, आता त्याला थोडं पलटी मारते। चिकन चांगले फ्राय झाले, दोन्ही साईडली अंटी पलटी मारून चिकन चांगले शेकून घ्यायचं। ते दोन्ही साईडने चांगलं शेकलं पाहिजे। चिकन फ्राय करताना वास खूप छान येतो आहे, टेस्टी झालं असं वाटतं आहे। बघूया तर मग आपण आता हे बघा, चिकन असं चांगलं फ्राय करून घ्यायचं। दुसऱ्या गॅसवरती ठेवलेले निखारे पण आता चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत, पेटलेले आहेत। गॅस बंद केला आहे। आता हे मी निखारे एका वाटीमध्ये काढून घेतले आणि वाडग्यामध्ये आपण जे फ्राय केलेले चिकन आहे ते ठेवून एका साईडला मधी वाटी ठेवायची आपली निखाऱ्याची आणि चारी साईडने चिकन तळलेले लावून ठेवायचे। आता ह्याच्यावरती मी 1 चमचा तूप सोडते आणि पटकन डिश झाकण मारून ठेवायचं। हे बघा, डिशवरती हात नाही ठेवला त्यामुळे धूर बाहेर पडत होता, त्यामुळे काहीतरी वजन ठेवायचं नाही तर निदान आपण हाताने दाबून ठेवून द्यायचं की जेणेकरून त्यातली धुवा बाहेर पडू नये। तुपाच्या निखाऱ्याच्या स्मोकनीच चिकनची टेस्ट खूप छान येते। हे बघा, अशा प्रकारे चिकन तयार झालेलं आहे। धुवाधार स्टार्टर मस्त छान झाले। बघूया आता खाऊन बघते। एक नंबर, टेस्ट पण छान आले। म्हणजे मी तूप सोडलं कोळशामध्ये, त्याची पण टेस्ट आले, त्याचा वास पण छान येतोय। एक नंबर झाले। करून बघा अशी रेसिपी। माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर। बाय, पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया।